बोखाड्याची तरुणी मोहिनी बारबाल सारखी तरुणी 19व्या वर्षात पोटात 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातात हार्ट अटॅकने. सासू तिच्या मुलाला जन्म घालायला सांगते, त्यानंतर ती ठाण्याच्या पोलीस भरती केंद्रामध्ये येते. लोकांचे धुनी भांडी करून सासू आणि ती एक जण बाळाजवळ थांबून ते लेक्चरला थांबायची नाही. केदार सर आमच्या इथे आहे, ते त्यावेळेस ठाण्याची पोलीस भरती केंद्र सांभाळत होते. त्याच वेळेस तिला विचारलं जातं, ती रडायला लागते का आम्ही दोघी मिळून 7-8-10 जणांना काम करतो आणि आम्हाला 7-8 हजार रुपये मिळतात, कारण बाळाला दूध आणि अन्नाची व्यवस्था आम्ही ते धुनी भांडी करून देतो. त्याच दिवशी तिला संध्याकाळी आम्ही 15,000 रुपये अभ्यास करण्याचा पगार देतो आणि पगार घेतल्यानंतर तिला पोलीस भरती उशीर होते. त्याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब होते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशमन दलाची भरती निघाली आणि तिथे भरतीची एक सिस्टीम होती. तर मैदानी सिस्पेन्शनली हाईट उंची लिहिली जायची, नावं लिहिलं जायचं. मी मुख्यमंत्री महोदयांना सह्याद्री रेस्ट हाऊसला भेटलो, त्यांना सांगितलं की पेननी लिहायला सांगा. त्यांनी ताबडतोब चहल म्हणून तेव्हा आयुक्त होते, त्यांना सांगितलं आणि 800 विद्यार्थ्यांमध्ये 119 विद्यार्थी आपल्या जिजाऊचे लागले. त्यामध्ये ती मोहिनी बारमाली आज आदरणीय सदस्य.